मंडई ही पाठच्या डब्यामध्ये असणाऱ्या लोकांवरती ती खाली पडल्यानंतर पाठच्या डब्यावरच्या लोकांवरती आपटली. काही लोक रेल्वेच्या आत पडली, त्यामुळे त्यांना कमी लागलं आणि काही लोक रेल्वेच्या बाहेर पडली. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की आतापर्यंत 4 जण जे आहेत त्यांना ते दुर्दैवी असं त्यांना मृत्यू झालेला आहे. या ठिकाणून 2 जे रुग्ण होते की ज्यांना डोक्याला मार लागला होता, त्यांना ज्युपिटरमध्ये हलवण्याच्या संदर्भातला निर्णय तिथल्या मेडिकल ऑफिसर्सनी घेतला. त्यामुळे तिथेही ज्युपिटरमध्ये त्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सगळी मंडळी हे उपचार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु त्यांची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे असं ज्युपिटरच्या असणाऱ्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे. इथे असणारे सर्व रुग्ण जे आहेत ते रुग्ण त्यांच्यावरती तातडीने इलाज सुरू झालेले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर्सही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या सर्वांवरती इलाज हा सुरू झालेला आहे. त्यामुळे झालेली घटना आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पिकअप ओव्हर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही नोकरदार वर्गांची असते आणि एखादी जरी ट्रेन लेट झाली की दुसऱ्या असणाऱ्या ट्रेनवरती येणारा लोड आणि कामावरती जाण्याची असणारी घाई या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त जे बऱ्याच वेळेला लक्षात आलं आहे की कामावरती घेऊन जात असताना आपला स्वतःचा टिफिन किंवा कागदपत्र ज्या सॅगमध्ये पाठीशी लावलेले असतात आणि मग त्यामुळे कदाचित थोडीशी ज्या ॲक्सिडेंट होण्याची सर्वात जास्त जी भीती आहे ती त्यामुळे असते. कशामुळे झालं किंवा काय कारण आहे हे नंतरच्या काळामध्ये नक्की लक्षात येईलच. परंतु थोडंसं हॅलो तर रवींद्र चव्हाण बोलत होते आणि सगळ्याच रुग्णांवरती सध्या तातडीने उपचार सुरू आहेत. लोकल अपघातामध्ये जे 4 मृत्यू झाले ते दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेग